सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण याच्यापूर्वी मेंडरिंग ऑफ रिव्हर्स नदी विसर्प हा व्हिडिओ पाहिला असेल। पाहिला का? नाही तर पाहून घ्या बा, है ना, खूप महत्वाचा आहे। आता त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे नदी सातत्याने जेव्हा नागमोडी वळणं वळते तेव्हा काही तर लोचा होते आणि लोचा झाल्यावर जे काय तयार होते त्याला आपण काय म्हणतो? नालाकृती सरोवर, ऑक्सबो लेक। तर आज आपण समजून घेणार आहोत ऑक्सबो लेक म्हणजे नालाकृती सरोवर म्हणजे काय, है ना, डेफिनेशन, त्याची निर्मिती कशी होते आणि त्याचं स्वतःचं जीवनचक्र, लाईफ सायकल ऑफ ऑक्सबो लेक काय आहे। ते लाईफ सायकल ऑफ ऑक्सबो लेक ना तुमच्या गाईडमध्ये पुस्तकात दिलंच नाही जिओग्राफीच्या, बिलकुल। तर ते इथं समजून घ्यायचं। चला मग चला, एकदम मस्तपैकी सोप्पं आहे। आधी व्याख्या काही क्लिअर दिली नाही कोणत्या गाईडमध्ये, आपण इथे मस्तपैकी समजून घेऊया। कारण की एमपीएससी काय विचारण, यूपीएससी काय विचारण, काय गॅरंटी आहे का? आहे का? हेच विचारण म्हणून नाही, मग समजून घ्यायचं। चला, काय आहे ऑक्सबो लेक? वळणदार नदीच्या बाजूला, काय म्हटलंय? वळणदार नदीच्या, म्हणजे नागमोडी वळण ज्या ठिकाणी घेते नदी त्या एरियामध्येच नागमोडी वळणदार नदीच्या बाजूला, अलॉंग साइड ऑफ मेंडरिंग रिव्हर। कसं आहे? परित्यक्त जलसंचयित, अबंडॉन्ड इम्पाउंडिंग ऑफ वॉटर बॉडी, अशी वॉटर बॉडी आहे जी अबंडॉन आहे, सोडलेली आहे कुठंतरी नदीच्या बाजूला आहे। हे अशी हे नदी आहे वळणदार आणि याच्या बाजूला आहे हे कुठंतरी आहे नदी, कुठंतरी म्हणजे एखादं कुठंतरी सरोवर असन कोणत्या शेतात काहीतरी, आणि नदी त्याच्या कुठंतरी हजारो किलोमीटर दूर असन, 100 किलोमीटर, त्याला म्हणत नाही बाबा ऑक्सबो। ऑक्सबो लेक, क्लिअर लक्षात ठेवा, ऑक्सबो लेक इज अ रेमनंट ऑफ द रिव्हर। काय? नदीचा हा अवशेष आहे, हे लक्षात ठेवा, रेमनंट ऑफ अ रिव्हर। आणि त्याच्यामुळे जिथे वळणदार नदी आहे त्याच्या बाजूला, हे लक्षात ठेवायचं, क्लिअर? ओके। काय आहे? जलसंचयित म्हणजे जिथे पाणी असेल, पण असेलच असं नाही, ते जीवनचक्रात लक्षात येईल, पण जलसंचयित, ठीक आहे। चंद्रकोर आकार किंवा यू आकार किंवा नालाकृती, है ना, काय आहे? क्रिस्टन शेप, यू शेप, हॉर्स शू शेप किंवा ऑक्सबो म्हणजे बैल नाही का, बैलाचं धुरा त्याच्या खांद्यावर मांडली राहते आणि त्याला असा पट्टा राहते, असा बैलाले असा बैल राहते ना, त्याला असा पट्टा राहते, हा पट्टा जो आहे त्या ऑक्सबो। ऑक्स म्हणजे बैल, बो म्हणजे त्याचा पट्टा, ठीक आहे। तो ऑक्सबो शेप हा असेल स्वतंत्र नागमोडी, काय? स्वतंत्र फ्री स्टँडिंग मेंडरिंग लूप। काय आहे? फ्री स्टँडिंग मेंडरिंग लूप म्हणजे काय आहे? नागमोडी वळण असलेला जलसंचयित स्वतंत्र अबंडॉन परित्याग केलेलं जे चंद्राकार आहे किंवा यू आकार आहे किंवा नालाकृती आहे किंवा ऑक्सबो शेप आहे, असं नदीच्या बाजूला असलेलं इंडिपेंडंट वळण लूप म्हणजेच ऑक्सबो लेक, म्हणजेच नालाकृती सरोवर, क्लिअर? ओके। हे असं पॉइंट मध्ये राहते ना, मग आपण भसुकतो बाबा, आलं लक्षात? हा, चला, तर दुसरं बघा, याची उत्पत्ती, याची निर्मिती कशी होते। तर मेंडरिंग तुम्ही पाहिलं, मेंडरिंग मध्ये डिटेलमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, मेंडरिंग ऑफ रिव्हर किंवा नदी विसर्प, डिटेलमध्ये मी समजून सांगितलंय। इथे थोडक्यात समजून सांगतो वळण कसं घेतं। तो वळण म्हणजे एखादा गडबड होते, एखाद्या नदीचं पात्र आहे, असं नदी आहे, नदीचे 2 पात्र, इथे काहीतरी लोचा झाला नाही, अशी नदी वळली, है ना, वेगवेगळे लोचे होते, तिथं सगळं डिटेलमध्ये दिलंय, वळली, वळल्यावर वळण घेते तेव्हा एका साईडला काय करते? इरोजन, क्षरण, आणि दुसऱ्या साईडला काय करते? संचयन, डिपॉझिशन। मग ते वळण घेऊन घेते आणि वळण घेतलं की मग ते वळण वाढत जात। बघा, हे असं झालं, एका साईडला इरोजन
आणि दुसऱ्या साईडला डिपॉझिशन असं होत होत हा जो पोर्शन आहे हा असा हळूहळू इथे डिपॉझिशन होत आहे, इथे इरोजन होत आहे. हा इरोजन पार्टमुळे असं 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 जवळ येत आहे. हे जे जवळ येत आहे लूप मध्ये त्याला आपण म्हणतो मेंडरिंग नेक. ते मेंडरिंग नेक काय होते, अशी एकदम जवळ येते, एकदम जवळ. हे बघा आले ना एकदम जवळ. एकदम जवळ आल्यानंतर ज्या वेळात फ्लड येतं, पूर येतो, लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इथे मेंडरिंग झालं त्याची कारण तिथे पाहून घ्या. त्यानंतर ते हळूहळू जवळ येतं कारण की दोन्ही टोकाला इरोजन होत असतं, क्षरण होत असतं आणि त्याच्या अपोजिट साईडला डिपॉझिशन होत असतं. आणि इतक्या जवळ आलेली असते की जेव्हा कालांतराने जेव्हा पूर येतो, म्हणजे पावसाळा असतो, पूर येतो, पूर आल्यावर एकदम मोठा लोंढा पाण्याचा येतो आणि तो सरळ भरकन वाहतो असा. हे तर आहेच लूप. पण ते पाणी नेहमी इथे येत होतं, असं जात होतं. हा इथून असं पुराचं पाणी समोर ढकलल्या जातं बिकॉज ऑफ ग्रेडियंट. जोरात पाण्याचं प्रमाण खूप असतं, आकारमान भरपूर असतं, जोरात त्याला प्रवाह असतो, जोरदार ढकललं जातं. जोरदार ढकलल्या झाल्यामुळे काय होतं, हा पोर्शन तयार होतो. हा जो नव्हता बघा, इथे नव्हता, तो तयार होतो आणि पाणी निरंतर बघा नदी इथे वाढत जाते. हळूहळू हा पोर्शन जो आहे, हा पोर्शन डिपॉझिशनने भरल्या जातो कारण की इथे असा गाळ येतो है ना, फ्लडचा ॲल्युव्हियल सिल्ट है ना वगैरे असते, गाळ असते, ते सर्व इथे साचून जातं, संचयन होतं आणि हा पॅक्ट होतो. हा पॅक झाला की हा काय जातो, नदीपासून विलग होतो, इथून आयसोलेट होऊन जातो, आयसोलेट होऊन जातो. आता तुम्हाला काय दिसेल तर पहिल्यांदा मेंडरिंग झाले, मेंडरिंग नंतर टप्प्याटप्प्याने नागमोडी मान जी आहे मेंडरिंग नेक जवळ आली बिकॉज ऑफ द इरोजन अँड अपोजिट साइड ऑन द अपोजिट साइड डिपॉझिशन. त्यानंतर फ्लड आल्यानंतर नदी सरळ व्हायला लागली, याला सोडून दिलं. जे सोडलेलं आहे अबंडंट वॉटर बॉडी आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सबो लेक. मग ऑक्सबो लेक मध्ये ह्या सर्व याच्यात कोणती प्रक्रिया आहे तर ऑक्सबो लेक इज अ लँडफॉर्म. इट इज अ लँडफॉर्म. हा भूप्रदेश आहे, कोणता है ना, लँडफॉर्म ऑफ अ रिव्हर है ना, लँडफॉर्म ऑफ अ रिव्हर. आणि कसा आहे, बिकॉज ऑफ द इरोजनल अँड डिपॉझिशनल प्रोसेस. क्षरण आणि संचयन याचा निर्मित आहे है ना. इट इज नॉट इरोजनल लँडफॉर्म, इट इज नॉट डिपॉझिशनल, इट इज अबिक्युटियस, इट इज अ युनिक, एकदम युनिक रिव्हर लँडफॉर्म आहे जो दोघांचं मिश्रण आहे, एका बाजूला इरोजन, दुसऱ्या बाजूला डिपॉझिशन. क्लिअर, राईट. पण आता खास गोष्ट एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की हे जे मेंडरिंग होतं, मेंडरिंग आपण पाहिलं कुठल्याही भूप्रदेशात होतं, पण ऑक्सबो लेक इनव्हॅरेबली फाउंड इन अ प्लेन, मैदानी प्रदेशातच होतात जिथे नदी मोठे वाईड मेंढर घालू शकते. जिथे वाईड मेंढर घालू शकते तिथेच हे होतात, अदरवाईज तुम्ही पर्वतात म्हणणार तिथे होत नाही. क्लिअर, ओके, ठीक आहे, राईट. आता आपण याचं जीवन चक्र बघून घेऊया. तर पहिल्यांदा तो असतो ऑक्सबो लेक, नालाकृती सरोवर. त्याच्यानंतर तयार होतो वेटलँड, पाणथळ प्रदेश, आणि शेवटी होतो त्याची जमीन, म्हणजेच पार्थिवीकरण, टेरेस्ट्रियलायझेशन. कसं तर बघा, जेव्हा ऑक्सबो लेक तयार होतो तेव्हा नदीपासून तो विलग झाला राहतो. त्यामध्ये नदीचं पाणी असतं है ना, रिव्हर वॉटर असतं, नदीचं पाणी असतं. नदीचं पाणी असल्यामुळे तिथे ॲक्वेटिक लाईफ आहे बघा, फिश वगैरे दिसतात आपल्याला, आणि फिश वगैरे भरपूर प्रमाणात असतात. पहिल्यांदा का, कारण देर वॉज अ नो कॉम्पिटिशन आहे, प्रिडॅटर नाही, काही नाही, कोणी खाणार नाही, काही नाही, जे नदीमध्ये आहे ते काहीच नाही. त्यामुळे भरपूर मासे वगैरे होताना आपल्याला इथे दिसतात. आता हे नदीचं पाणी तर इथे मिळणार नाही, बरोबर आहे, नदीचं पाणी इथे मिळणार नाही.
मग पावसाळ्यात जे मिळालं ते बाकीच्या वेळात पाऊस पाणी मिळत नाही, त्यामुळे ते जे आहे ऑक्सबो लेक ते हळूहळू आटायला लागतं, ड्राय व्हायला लागतं. ड्राय व्हायला लागल्यामुळे ऑब्व्हियसली हे ज्याला आपण वनस्पती म्हणतो, ज्या पाण्यातल्या वनस्पती आहेत ॲक्वेटिक फ्लोरा, त्या कॉर्नरला कॉलोनाइज व्हायला लागतात, है ना, कॉर्नरिंग, है ना, कोलोनायझेशन होतात बाजूबाजूला, आणि हळूहळू इथे जे आहे डिपॉझिशन होत असतं सिल्ट आणि याचं आजूबाजूची रेती वगैरे, त्यामुळे इथला जो डेप्थ जी खोली आहे ती बाकी जी नदी आहे त्याच्यापेक्षा इथली डेप्थ आहे ही कमी व्हायला लागते, उथळ व्हायला लागतं, पाणी आटायला लागतं, हे उथळ व्हायला लागतं, त्यामुळे इथे दलदलीचा प्रदेश तयार होतो, दलदलीचा प्रदेश, वेटलँड तयार होते. त्यामुळे वेटलँड इकोसिस्टीम इथे आपल्याला मिळते. बर्ड्स असतील, प्रेडेटर्स वगैरे जे आलेले आहेत, है ना, थोडेफार आजूबाजूला जे आहे ॲनिमल्स दिसतील, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसेल. मग हळूहळू ह्या ज्या ॲक्वॅटिक जे फ्लोरा आहे, है ना, पाण्यातल्या वनस्पती त्या विड्रॉल होऊन मोठी मोठी झाडं तयार होतात. पाणी ऑलमोस्ट आटलेलं असतं, थोडंफार पॅचेस असतात, है ना, उथळपणा अधिक वाढलेला असतो, शॅलोनेस अधिक वाढलेला असतो, भरपूर गाळ वगैरे जमा होते आणि याची मृदा तयार झालेली दिसते, माती. मग फक्त आपल्याला असं दिसतंय एक नदी आणि याच्या बाजूला काहीतरी स्कार दिसून येते, अशी खूण दिसून येते, पण ती खूण जी आहे ना ती पूर्ण वनस्पतीने आच्छादलेली आहे, आजूबाजूला प्राणी वगैरे आहेत, अशा प्रकारची परिस्थिती दिसते. इथे जमीन तयार झालेली असते, आलं लक्षात, इथे जमीन तयार झाल्या, त्याला म्हणतो आपण टेरेस्ट्रियलायझेशन. सो दिस द लाईफ, आणि मग विड्रॉल झालंय, ठीक आहे, क्लिअर, लक्षात आलं, एकदम सोपं आहे. पण ह्या गोष्टी तुमच्या पुस्तकात नाही, गाईडमध्ये नाही, म्हणून सांगणं आवश्यक आहे, है ना. एमपीएससी यूपीएससी तुम्हाला सांगितलं नाही का की बाबा तुमच्याजवळ ज्या गाईड आहे पुस्तक आहे त्यातूनच मी विचारेन, बाकीकडून विचारणार नाही, म्हणलं आहे का असं? नाही ना. मग एखादे जे संकल्पना आहे, एखादा कॉन्सेप्ट, त्याला जितकी डायनामिक, जितकं डेप्थ देता येईल तितकं देणं आवश्यक आहे. कारण एक प्रश्न जरी गडबड झाली तर काय होतं, बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे, लोचा होतो, बरोबर आहे. मग भाई पढ़ाई के लिए ऑल द बेस्ट.